विट्यामध्ये एक अंदाज सांगितलं होतं म्हणलं होतं ना तुमच्या सांगलीमध्ये हे होणार पूर परिस्थिती निर्माण सांगली कोल्हापूरला. आला तुम्ही सांगितलं त्या आणखीन पण काय करा शेतकऱ्याला सतर्क सांगा. हा कारण की आता हे 25 म्हणजे 25, 26, 27 जुलै आणि त्याच्यानंतर 30, 31 आणि 1-2 ऑगस्टला पुन्हा आणखीन खूप पाऊस पडणार आहे. म्हणजे ना पुन्हा आणखीन परिस्थिती म्हणजे अशीच राहणार आहे. होय ना. हो. उघडीत कधी दाखवतोय काय? उघडणार नाही यंदा सूर्यदर्शन सध्या तरी नाही. नाही का? सूर्यदर्शन भेटणारच नाही. अरे बापरे. असं दिवसभरचं सूर्यदर्शन नाही भेटणार. नाही आता सुद्धा नाहीच भेटत सूर्यदर्शन. हो. हो हो. आटपाडीपासून पलीकडचा जो भाग आहे त्या भागात पावसाचं काय प्रमाण राहील? तिकडे सुद्धा आता ह्या 3 दिवसात 25, 26, 27 एक चांगला पाऊस आहे आणि 30 ते 2 ऑगस्टचा एक चांगला पाऊस आहे. आणि खाली जे आपले पूर पातळीतला जो पट्टा आहे सांगली तिकडे जरा जास्तच राहणार आहे आता. कारण की काय होणार ते वरचे धरणं भरून जातील आता ते कोयना पण त्याच्या खाली ते छोटे छोटे मी आज करणार मग त्याचं पाणी सोडावं लागेल तर मग पुन्हा आणखीन पाऊस जास्त झाल्यावर समजा 30 ते 2 ऑगस्टचा पाऊस जोरात पडल्याच्या नंतर मग पूर परिस्थिती निर्माण होईल परत एकदा. अरे बापरे.